मराठा आंदोलकांचे जेवणाचे हाल व्हावेत म्हणूनच फडणवीस आणि अमित शहांनी लालबागच्या राजाचं अन्नछत्र बंद ठेवल्याचा गंभीर आरोप जरांगींनी केलाय। काल अमित शहा मुंबईत होते, परवा रात्रीच ते मुंबईत दाखल झाले। काल त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं, त्यावेळेला अन्नछत्र बंद ठेवण्यात आलेलं आहे। यावरून जरांगींनी हा आरोप केला। आपल्या सोबत मनोज जरांगे पाटील आहेत। आज दुसरा दिवस आहे, आंदोलन वेगळ्या वळणावर जात आहे। वेगळ्या वळणावर गेलं नाही, फक्त देवेंद्र फडणवीसने आज एक खून केला आमचा। एका पोरांना इथं CST समोर का कुठंतरी महानगरपालिकेसमोर अटॅक आला। व्यवस्थाचित आमचा पोरगा मेला नसतं, त्याला खूनच म्हणतात अटॅक आला म्हणजे। देवेंद्र फडणवीस तो खूनच केला। काल शिवनेरीला एक अटॅक आला, ते देवेंद्र फडणवीस खून केले। सगळं होईल। मी आणखी संयम आहे, मराठी संयम आहेत आणि मराठीने संयमान राहावा। देवेंद्र फडणवीस त्याच्या डोक्यातला माज आणखी निघतच नाही। त्यांनी जर सुविधा ठेवल्या असत्या तर आमचं हृदयावर झालं नसतं। 2 पोराचं खून झाले। तुपल्या आईला बोललो तू रागी, तू आमच्या आईचं कोणाच तरी लेकरं गेलं ना रे ते आता। तुला आईला लय जीव लावतो तू, आमच्या आईला बी आमचं मेलेलं लेकरं जीव लागत असं तो खून केला ना रे। शापशिवाय दे ना त्याची आई बी तुला आता। तुझ्या आईला मिटकून बसतो, तुला लय प्रेम वाटतं तो आईचं। मग मराठीच्या पोरं बी यांना बी कोणाच तरी आई आहे ना गरीबाची। तुला वासुदेवच करायचं आहे ना, तुला वासुदेवच कर। लय नास खेचरच आहे, लय नास खेचर। त्याच्या हातात परवानगी असून देणार राहा आम्हाला। एक 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 दिवस वाढीते परवानगी तो हातात असून द्या तू गोळ्या घाल मला, मी खायला तयार आहे, जात नाही आता पण हटत नाही। शिंदे समिती तुम्ही म्हणाले की शिंदे समितीला पाठवून शिंदे समितीचा अपमान झाला, राज्य सरकारचा अपमान झाला। त्याला कळन आता, त्याला कळन। त्याला मला गोळ्या घाल तू, काय हरकत नाही। तो आता सत्ता आहे ना, तुला ते माझ आहे ना, कळन। ते मला आता माहिती मिळाली, त्या अमित शहानी सांगितलं जणून, आता खरं खोटं मला माहित नाही, की लालबागच्या दर्शनाला येतो, पण लालबागच्या गणेश मंडळाच्या त्या समितीनं मराठ्यांसाठी जे जेवणाला तुम्ही जेवण देता ते बंद करा तर येतो। आता निवेदन ते पोलिसांनी त्याला हे काढून दिली, आमच्यावर आहे ते पत्र देतो आम्ही तुम्हाला। मग त्यांना बंद करायला लावलं ते जेवायचं, तेव्हा तो गेला जणू। आता खरं खोटं मला नाही वाटत अमित शहा साहेब असं म्हणलं, पण हे देवेंद्र फडणवीसने करून घेतलं असं असं वाटतं। माधव सावरगावे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।